थाटामध्ये जी कॉमेंट्री करण्यात आली याबद्दल मित्रा चौधरी मी तुझं कौतुक करेल तितकं थोडं फुल न फुलाची पाकळी म्हणून मी चौधरीला एक 501 रुपयाचं बक्षीस देत आहे. मला वाटते आज जर मच्छिंद्री कांबळी साहेब जर असते आणि इतर जे सन्माननीय कवी मालवणी भाषेतले जे सर्व साहित्यिक असते तर नक्कीच तुझ्या या कौशल्याचे दाद दिली असती. क्रिकेटच्या बाहेरसुद्धा काही चमत्कार होऊ शकतो मैदानामध्ये हे ह्या माझ्या दोस्तांनी आम्हाला घडवलं. माफ करा मला तुझा पूर्ण कॉमेंट्री ऐकता येणार नाही पण तुझं चॅनलवरती असणारच आहे ते आम्ही नंतर बघू. आम्हाला आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे. गावकर साहेब आपण हा चांगला उपक्रम घेतला आणि पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात न खेळतासुद्धा मला एक बक्षीस भेटलं याबद्दल मला वाटते मयूर आणि गावकर साहेबांचे मी धन्यवाद देतो. सर्व उपस्थित प्लेयरांचे सुद्धा मी धन्यवाद कौतुक करतो. आणि सामनावीर आणि हे जे म्हणजे मोठ्या मोठ्या या ठिकाणी जे स्मृतिचिन्ह आहेत ते सुद्धा योग्य तऱ्हेने ते योग्य त्या टीमला जाईल आशा बाळगतो. आणि क्रिकेटचं हे स्पिरिट आपण जिवंत ठेवताय याबद्दल आपल्या सर्व प्लेयर्सचं आणि सर्व टीमचं सुद्धा पुन्हा मी कौतुक करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. चलते हैं मैदान की ओर और मैदान के बीच बड़ा हादरा होता हुआ हादसा होता हुआ और एक नामी बल्लेबाज सस्ते में आउट होकर वापस निकलता हुआ बड़ी मछली जाल में. समीर जी क्या कहेंगे इस बारे में? गौरव घुंगरट हा गोलंदाज निश्चितपणे एक सुरेख असा गोलंदाज. हल्लीच जी स्पर्धा झाली होती देवबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा त्याही स्पर्धेमध्ये या गोलंदाजांनी आपली विशेष छाप सोडली होती. मी परत परत उल्लेख करतोय एका शब्दाचा. तो शब्द कोणता असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नॅचरल टॅलेंट. मित्रांनो व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्या समोर आहेत मात्र त्या व्यावसायिक क्रिकेटपटूंची तमा न बाळगता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास दर्शवत या ठिकाणी निर्भीडपणे पहिलं षटक हाताळण्यासाठी गौरव घुंगरटचा येतोय आणि तोही गोलंदाजी कोणाला करतोय तर महाडचा वंडर बॉय योगेश पेंकर आणि त्याच्या साथीला आंबिवली कल्याण येथून आलेला ज्यानं 10PL क्रिकेट स्पर्धा गाजवली तो शाहिद शेख. त्या शाहिद शेखला पहिली शिकार बनवतोय व मैदानाच्या बाहेर अगदी स्वस्तात स्वतःचं खातं न खोलता त्याला पाठवतोय. मैदानावर जातोय तो नवीन फलंदाज सुमित डोंगरे माफ करा. नवीन फलंदाज हा मैदानावर जातोय. पारगाव येथून बिलॉंग करतो. अनेक मोठ्या राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा त्याला अनुभव. गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्यात गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा असा तो फलंदाज. आणि आज मात्र त्याला आपल्या नावलौकिकाला साजेसा असा खेळ खेळावा लागेल तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी अर्थातच ओम साई मापन क्रिकेट संघाविरुद्ध. हो इस बार देखो सीधे सिर का नाप लेते हुए गेंदबाज के बल्लेबाज के कमाल की गेंदबाजी गौरव के माध्यम से क्या खूबसूरत शुरुआत और क्या कमाल की शुरुआत दी है. टॉस जीतने के बाद पहली फील्डिंग का चयन किया था और उस निर्णय को अभी तक सही साबित करते हुए गौरव अपने गेंदबाजी के माध्यम से 3 चेंडूंचा खेळ होतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि धावा धाव फलकावर लागतायत त्या अवघ्या 2 धावा. कोकण 9 पॉवर प्लेचं हे षटक ज्या षटकामध्ये सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आणि त्या षटकामध्ये गौरव मात्र आपल्या हाताची बोट ही चेंडूवर नाचवताना दिसतोय. याही चेंडू हवेत उडतोय. झेल टिपण्याची संधी धोकादायक ठरू शकतो हा चेंडू योगेश पेंकर साठी. निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न योगेशच्या अंगलट येतोय व सलामीची जोडी आपल्या पहिल्याच षटकात गारद करण्याची किमया ओम स्पोर्ट्स मापन संघाकडनं सर गौरव घुंगरट हे करताना दिसतायत मैदानावर. कमाल कमाल होता हुआ समीर जी बीच मैदान में एक से भले 2 और दूसरा विकेट वो भी किसका? योगेश पेनकर. इस टेनिस क्रिकेट का वन ऑफ द बेस्ट खिलाड़ी, एक माहिर खिलाड़ी, एक शातिर खिलाड़ी योगेश पेनकर सस्ते में आउट होकर बाहर निकलता हुआ और ओम स्पोर्ट महापन की टीम पूरी तरीके से मैच पर हावी होती हुई इस पहले ओवर में क्या कमाल की शुरुआत है. गौरव घुंगरट तेरा कमाल तू जाने. मुझे तो सब कुछ तेरा कमाल लगता है, धमाल लगता है, मालामाल लगता है. निश्चितपणे गौरव घुंगरट सर एक अद्वितीय अशी कामगिरी या मैदानावर करताना दिसतायत व 2 आघाडीच्या फलंदाजांना ते मैदानाच्या बाहेर घालवतायत. नाजूक अशी अवस्था 2 गडी बाद 2 आणि या नाजूक अवस्थेतनं संघाला सावरण्यासाठी या ठिकाणी मैदानावर पावलं जात आहेत. ती अर्थातच पुण्याचा खेळाडू अशोक उर्फ दादा गायकवाड याची
दादा गायकवाड एक आक्रमक शैलीचा खेळाडू, आक्रमक धाटणीचा खेळाडू, अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने किमया साध्य केली आहे. मात्र आघाडीची जोडी ही स्वस्तात तंबूत परतल्यानंतर आता जबाबदारीने दादाला खेळ करावा लागेल, सुमितला त्याची साथ ही द्यावी लागेल आणि ही जोडी काय करामत करते त्यावरच किती धावा जमवल्या जातील याचं निश्चितपणे भवितव्य अवलंबून. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गौरव सज्ज राईटाम ओव्हर द विकेट पद्धतीनं यावेळी आकुर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र फटका टोलवला जातोय. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत डीप मिड विकेटच्या दिशेनं चौकारासाठी मार्गक्रमण करतोय. स्पर्धेतील सांघिक एकंदरीत 461वा चौकार हाणण्याची किमया या ठिकाणी दादा गायकवाड याच्यातर्फे होते व हा चौकार कोकण नाऊ प्रीमियम चौकार म्हणून संबोधला जातोय. तो कोकण नाऊ प्रीमियर लीग को स्पॉन्सर्ड बाय फेरेनियमच्या निमित्तानं या मैदानावर समीरजी. देखते ही देखते पहले ओवर की समाप्ति होते हुए क्या गुजरा ये ओवर ओम स्पोर्ट महापन के खेमे से अगर सोचा जाए तो कमाल का ओवर होता हुआ. पहले ओवर में 2 विकेट बड़े विकेट चटकते हुए गौरव और 6 रन देते हुए उसके लिए मात्र 6 रन खर्च करते हुए, इसका मतलब गौरव अपने इस सिंधुदुर्ग जिले का गौरव बढ़ाते हुए. समीर जी निश्चितपणे गौरवास्पद अशी कामगिरी, आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी आणि खास करणं ज्या खेळाडूंच्या मनात एक मानसिक दडपण किंवा एक थोडीशी भीती असते की अरे माझ्या समोर आहे तो व्यावसायिक खेळाडू, या व्यावसायिक खेळाडू समोर मी कशी गोलंदाजी करू शकतो, त्यांचं दडपण दूर करणारी आणि त्यांच्या समोर एक रोल मॉडेल म्हणून उभी ठाकणारी अशी गोलंदाजी गौरव गुंगरट सर यांच्याकडनं या मैदानावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 2. दादा गायकवाड याला साथ द्यायला फलंदाज सुमित याची वर्णी लागते. छोट्या चणीचा मात्र आक्रमकता ज्याच्या नसा ठासून भिंदी आहे तो सुमित क्षेत्ररक्षण दुरस्तीची पाहणी करतोय व गोलंदाजी या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येतोय, बहुधा संतोष पाटील याची वर्णी लागते. तर संतोष पाटीलचा मुकाबला करायला सज्ज होतोय तो अर्थातच या ठिकाणी सुमित. मैदानावरनं इशारा येतोय तो बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा, म्हणजे केवळ 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा असेल ती ओम स्पोर्ट्स मापन क्रिकेट संघाच्या करण्यात आला. आणि या नियमावलीचा आदर ठेवत व या नियमावलीला अनुसरून आपण पाहतोय डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट व डीप लॉंग ऑफ असे 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात. बॅकफुटला जातोय सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुमित कडनं निघतोय व हा चेंडू मात्र चौकारासाठी जात 4 धावा सुमितला मिळत चौकारनं सुमित स्वतःचं खातं खोलतोय. कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण 9 प्रीमियम चौकार मिळतोय तो सुमित याच्या खाती. समीर बिल्कुल सुमित अपनी कमाल दिखाते हुए, अपने जौहर दिखाते हुए कि क्यों हमें इतने दूर से बुलाया गया है इस मालवन के मैदान के ऊपर खेलने के लिए, अपनी कला दिखाते हुए, अपनी हुनर दिखाते हुए सुमित अपने बल्ले के माध्यम से बहुत ही बढ़िया ओवर गुजरा है पहला. और समीर जी अगर उनके नक्शे कदम पर पैर रखकर गेंदबाजी करेंगे बाकी के गेंदबाज तो निश्चित तौर पे कम से कम टोटल पर रोक सकते हैं सामने वाली टीम राजाराम मॉडल्स तलवड़ा को. लेकिन देखा जाए सोच विचार किया जाए उनके बल्लेबाजी क्रम का, मेरे ख्याल से नंबर 1 से लेकर नंबर 10 तक बल्लेबाज ही बल्लेबाज मौजूद है. एक आपत से बचेंगे तो दूसरी कयामत तैयार रहेंगे. इस बीच देखो कमाल का स्ट्रोक था मिड विकेट की दिशा में, 1 ही रन बनेगा. थोड़ा सा फंबल होता हुआ उसका फायदा उठाते हुए थोड़ी सी रन आउट का मौका बन सकता था, करीबी मामला भी हो सकता था, लेकिन भाग्यशाली रहे बल्लेबाज नॉट आउट होते हुए, करीबी मामला नहीं हुआ और बचते हुए 1-2 रन पूरा करते हुए और इन 2 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 12 रन. 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात स्वीपचा फटका बहारदारचा सुमितने टोलवला होता. फटका टोलवता क्षणी आपला साथीदार दादा याला दुहेरी धावांसाठी त्याने निमंत्रण दिलं होतं. साहजिकच क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव आला आणि परिणामतः दुसरी धाव ही सहजगत्या पूर्ण झाली. बॅकफुटला येतोय स्क्वेअर कटचा एक दिलखेचक फटका टोलवला जातोय. फटका टोलवता क्षणी चौकाराचा शिक्का बसला होता. अंतिमतः शिक्का मूर्तब होतोय व कोकण 9 प्रीमियम चौकार दुसऱ्यांदा हा फलंदाज सुमित याच्या खाती लागत धावफलक एका वृद्धिंगत होतोय. तो 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. इस ओवर में कमबैक करते हुए बल्लेबाजी करने वाली तलवड़ा की टीम इस बार चकाते हुए बल्लेबाज को गेंदबाज बढ़िया गेंदबाजी की, स्लोअर 1 गेंदबाजी की थी, इसीलिए गति से क्षति पहुंचाते हुए सामने वाले बल्लेबाज को मात्र लेग बाइस के रूप में 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 17 रन.
मेरे साथ कमेंट्री करते हुए कमेंट्री कक्षा में समीर पांडरे सर और मेरे साथ स्कोरिंग काउंटिंग करते हुए कुणाल केलुस्कर। समीर जी, क्या कमाल का स्कोरिंग काउंटिंग रहा है। कुछ भी अगर मैदान के उधर थोड़ी सी नजर उधर उधर हो जाए उधर इधर तो भी कुछ बात नहीं है, क्योंकि इतनी कमाल की स्कोरिंग काउंटिंग, पूरी तरीके से बाज की नजर पूरे मैच पर। और इस बार सीधे झोली में जाकर गिरी ये गेंद और तीसरे विकेट का पतन होगा राजाराम वॉरियर्स तलौड़ा की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए ओम स्पोर्ट महापन के गेंदबाज, और अभी तक बांध कर रखा है सभी बल्लेबाजों को जो राजाराम वॉरियर्स के खेमे से उतरे हैं मैदान के भीतर। अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी मैदानावर आताच आपण बोललो एक स्कोरर बद्दल। स्कोरर हा अर्थातच या ठिकाणी समालोचकांचा पाठीराखा असतो आणि मैदानावर गोलंदाजांचा पाठीराखा कोण असेल तो क्षेत्ररक्षक। क्षेत्ररक्षक कमाल करतोय, डीप लॉंग ऑनला झेल टिपतोय। दादा गायकवाडची एका चौकारनं नटलेली खेळी समाप्त होते। 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात अशा काहीच्या अडचणीत येऊन पोहोचतोय तो राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ। नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानावर अचूकतेनं नटलेली गोलंदाजी, त्याला परिपूर्ण क्षेत्ररक्षकांची साथ यांचा दुहेरी संगम तर मैदानावर घडताना दिसतोय। त्रिवेणी संगम अर्थात फलंदाजांकडनं होणं हे अपेक्षित, आणि ज्या ठिकाणी गोलंदाज जी कामगिरी करतायत त्याला जोर कशारत्न फलंदाज देत ओम स्पोर्ट्स मापन क्रिकेट संघ एक नवा अध्याय, एक नवा इतिहास बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर रचतोय की दुसऱ्यापासून जो नावलौकिक जो धडाका राजाराम वॉरियर्स तळोळे क्रिकेट संघाचा, ज्या संघामध्ये व्यावसायिक पुण्यातील खेळाडूंचा समावेश, तो संघ दडपणाच्या वेळी त्यांचा खेळ हा बहरतो असा त्यांचा नावलौकिक, त्या नावलौकिकाला साजेसा असा सातत्यपूर्ण खेळ या उपांत्य फेरीच्या सामन्यात द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल बटा याच्या अधिपत्याखाली त्यांचा संघ करतोय की नाही हे पाहायचंय। मैदानावर मात्र डगमगतोय तो डाव। 1 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त। 17 धावा, संतोषची बहारदार अशी कामगिरी। 5 चेंडू 10 धावा 1 सफलता। नवीन फलंदाज आकाश तारेकर, बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं तो बायकर मॅन आपल्या उपाधीला साजेसा असा फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने टोलवतोय। आल्या आल्या चौकारनं आपल्या आगमनाची वर्दी देतोय तो प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला। तमाम प्रेक्षक वर्गाला कोकण 9 ब्रँडेड चौकार आकाश तारेकरचा, ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय। 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात समीर। आकाश नाम का ये सितारा आते ही गेंद को आसमान के दर्शन गढ़ाए इस बल्लेबाज ने। आकाश ने, जिसका नाम है बाइकर मैन से टेनिस जगत में फेमस है, प्रसिद्ध है, वही आकाश अपने काबिलियत को, अपनी क्षमता को न्याय देते हुए पहली गेंद पर चौका अर्जित करते हुए, हालांकि बैटिंग चॉइस पावर प्ले था, लेकिन उससे पहले जो विकेट गिरी थी वो फील्डर्स कितनी सटीक पोजीशन पे था समीर जी। सीधे गेंद उसके हाथ में जाकर झोली में जाकर गिरी थी, इससे पता चलता है कितनी सटीक जगह पे उसको पोजीशन किया गया था। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 21 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। बेहतरीन मुकाबला गेंद और बल्ले के बीच अभी तक दिखाई देता हुआ, बराबरी का मुकाबला अभी तक। 2 ओवर में 21 रन बना चुके हैं। निश्चित तौर पे आगे आने वाले 3 ओवर बड़े शॉट देखने को मिलेंगे समीर जी, क्योंकि 21 रनों से खुश होने वाले नहीं है राजाराम वॉरियर्स की बल्लेबाजी। एकंदरीत या मैदानाचा विचार केल्यास प्रथम फलंदाजी करताना 50च्या वर धावा या अपेक्षित असतील, कारण समोर आहे संघ, तोही संघ काही कच्च्या गुरूचा चेला नव्हे, तर प्राथमिक फेरीपासून उपउपांत्य फेरीपर्यंत अडचणीचे अनंत अडथळे ज्यांनी पार केलेत व त्या अनंत अडथळ्यांना पार करत उपांत्य फेरीपर्यंत प्रवास केलाय, तोही संघ निश्चितपणे त्यांचं मनोधैर्य उंचावलेलं असेल आणि त्याच मनोधैर्यातनं उपांत्य फेरीपर्यंत एका भव्य दिव्य अशा चषकासाठी ते भिडताना दिसत आहेत व निश्चितपणे एक आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत आम्ही प्रतिस्पर्धी संघाला जाऊ देणार नाही। तर सुरुवातीला गौरवजी घुंगरट सर यांनी जी गोलंदाजी दिली आहे, जो पाया रचिलाय, त्या पायावर कळस रचणारी कामगिरी त्याचे शिलेदार म्हणून आम्ही साकार करू असं ठामपणे मैदानावर दर्पण आचरेकर आणि त्याचे साथीदार हे व्यक्त करताना दिसत आहेत। ओम स्पोर्ट्स मापन संघासाठी दुसऱ्यापासून विचार केला जाईल तो अर्थातच या ठिकाणी राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवडे यांचा या वर्षीच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला हा संघ, आणि ज्या ज्या वेळी संघ हा अडचणीत असतो त्यावेळी मॅच विनर म्हणून कोणी ना कोणी खेळाडू त्यांचा हा तारणहार म्हणून उपयुक्त ठरतो। हा नावलौकिक त्या संघाचा तो संघ या महत्वपूर्ण सामन्यात काय करामत करतोय की नाही ते पाहायचं आहे समीर। जी हाँ बिल्कुल, इसका मतलब ये कमबैक करना जानती है, ये वापसी करना जानती है टीम, लेकिन सबसे बड़ा कमबैक, सबसे बड़ी वापसी हमारे इतिहास में हुई थी, बताऊंगा इस गेंद के बाद। बल्लेबाज तैयार, इस बार आड़े बल्ले से खेला है, डीप स्क्वायर लेग के सिर के ऊपर से 6 रन की दरकार देकर जाएगी। 6 रन की गूंज उठती हुई मैदान के भीतर से, और इन 6 रन के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ छलांग लगाकर 27 के ऊपर 27 रन। कमाल का शॉट है,
देखो एक्शन रिप्ले में देख सकते हो किस प्रकार से चहलकदमी की क्रीज के अंदर चले गए। ये देखो आड़े बल्ले से उठा दिया, सिर हालांकि हल चुका था लेकिन उससे पहले बल्ले ने काम कर दिया था। हैंड एंड आई कोऑर्डिनेशन कितना कमाल का था इस शॉट के लिए, बहुत ही बढ़िया देखते ही बनता हुआ। और कैमरा वर्क कितना बढ़िया, देखो बिल्कुल पानी की तरह साफ दिखता हुआ और मजा आता हुआ देखने के लिए। समीर जी, तो मैं बोल रहा था कि कमबॅक के बारे में यालाच म्हणतात मिस्टर 360, कारण पहा फटका त्याने कशा प्रकारे मारला। चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, मात्र फटका हा प्री डिटर्मिंड फटका असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यावेळी परत एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती, आणि जो मिस्टर 360 म्हणून मी उच्चार केला त्याची पुनरावृत्ती करण्यास भाग पाडणारा असा फटका हा सुमित टोलवतोय। कोकण 9 ब्रँडेड षटकार म्हणून सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होत, धावफलक मात्र आता वधारताना दिसतोय तो 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। समीर जी शॉट देखिए एक्शन रिप्ले में, ओ हो ये देखो यॉर्कर लाइन पे गेंद थी, कोई सोच सकता है इस गेंद को सीमा रेखा पार हो सकती है गेंद। आज से फटका असं म्हटलं तर वावगं ठरणार आज से नाही। 10-15 साल पहले कोई सोच नहीं सकता कि इस यॉर्कर लाइन की गेंद को अब सीमा रेखा के बाहर पहुंचा दे, लेकिन आज ये मुमकिन है। मुमकिन क्यों है? क्योंकि आज का खेल है मिस्टर 360 खिलाड़ियों का, और इस बार बल्ले का किनारा लिया है और गौरव बताते हुए एक तेरी तो एक मेरी वापसी करते हुए गौरव और सुमित जैसे बल्लेबाज जो खतरनाक दिखाई दे रहे थे मैदान के भीतर, उनको आउट करके वापसी करवा कर देते हुए ओम स्पोर्ट महापन टीम को। याला म्हणतात कमबॅक समीर। 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, तेही एका चांगल्या चेंडूंवर त्याने 2 फटके मारले। त्यानंतर स्वतःवरचा संयम होऊ दिला नाही तो गोलंदाजाने। उजव्या इष्टीवर जखडबंद करून टाकणारी त्यांनी गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला। मोठ्या फटक्याच्या मोहात परत एकदा पाठवलं ते फलंदाज सुमितला। परिणाम आपण पाहतोय, षटकारांच्या आतिषबाजीनंतर सुमितला माघारी हे परतावं लागतंय 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। बिल्कुल सर, और 2 छक्के लगाए थे, वो भी अच्छी गेंदों पर लगाए थे, ऐसे नहीं कि खराब गेंदें थी। एक यॉर्कर लाइन की थी तो एक गोल्डन स्पॉट की गेंद थी, लेकिन शैली इतनी कमाल की थी सुमित की, स्तर इतना बड़ा है इनके क्रिकेट का कि उन अच्छी गेंदों को भी खराब करके सीमा रेखा के पार पहुंचाने का मादा क्षमता इन बल्लेबाजों में, इसीलिए इनको प्रोफेशनल क्रिकेटर कहा जाता है। इसीलिए इन्हें टेनिस बॉल क्रिकेट के माहिर खिलाड़ी माने जाते हैं। और मैं बता रहा था कि इतिहास में सबसे बड़ी वापसी दिखाई गई थी, कमबैक हुआ था, वापसी हुई थी जब मिर्जा राजे से तह किया था छत्रपति शिवाजी महाराज ने, और उस तह में 23 किले दे दिए थे मिर्जा राजे सिंह को, और स्वराज में मात्र 16 किले बचे थे। लेकिन उसके 9 साल बाद जब किलों की गिनती हुई थी तो गिनती थी 361 किले। इसे कहते हैं सदी की सबसे बड़ी वापसी, इसे कहते हैं इतिहास की सबसे बड़ी वापसी, क्योंकि आसान नहीं होता। नेवर गिव अप की जो ये सोच है छत्रपति शिवाजी महाराज ने दिए शिवचरित में, हर वो चीज मिलेगी जो आपको जीवन पॉजिटिव सकारात्मक जीवन शैली जीने के लिए आवश्यक है, वो छत्रपति शिवाजी महाराज देते हैं। निश्चितपणे इतिहासाची उजळणी या ठिकाणी आपण केलात, इतिहासाची आठवण करून दिलात। निश्चितपणे हा इतिहास म्हणजे रचला जातोय तो कोणी अनेक महनीय व्यक्तींकडनं। परत एकदा मैदानावर जाऊया, मैदानावर एक नवा अध्याय घडविण्याच्या प्रयत्नात गौरव घुंगरट सर यावेळी चेंडू फेकतायत, गोलंदाजी करतायत ते नितीन माटुंगेसाठी। नितीन माटुंगे फटका मारण्यास या ठिकाणी चकतोय, 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात द बायकर मॅन म्हणून ज्याची गणना केली जाते आतापर्यंत 20 बाईक ज्याच्या नावावर मालिकावीर म्हणून तो आकाश तारेकर खेळण्यासाठी सज्ज। बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कटचा एक नजाकत भरा डोळ्यांचं पार न फेडणारा, किंवा क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झाले तर क्रिकेटचा एक सर्वोत्तम फटका बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा टोलवला जातो तो आकाशकडनं, आणि लेदर बॉलच्या क्रिकेटची आठवण करून देणारा, त्याची उजळणी करून देणारा हा फटका 4 धावानं 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। समीर जी, शॉट के लिए एक ही शब्द निकलता है, खूबसूरत, कमाल, खूबसूरत, गजब का शॉट। देखते ही बनता है नजारा जब कोई बल्लेबाज विथ अलंग द कारपेट इस प्रकार के खूबसूरत स्ट्रोक खेलता है तो। बल्लेबाज तैयार, इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी लेकिन बैट और बॉल के बीच संपर्क नहीं होता। बाकी का काम विकेट कीपर बखूबी से निभाते हुए, गेंद निर्धारित होते हुए 3 ओवर की समाप्ति होते हुए, और 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 38 रन। 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। धावगतीचा विचार केल्यास धावगती तर उत्तम राखली आहे, जवळपास 13 धावांच्या सरासरीनं, मात्र गडी बाद होण्याचा विचार केल्यास आतापर्यंत 4 गडी बाद होत आहेत। त्यातील 3 महत्वपूर्ण सफलता गोलंदाज गौरव घुंगरट यांच्या खाती ह्या लागतायत। एका बाजूनं गोलंदाजांकडनं कडवा प्रतिकार तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक फटकेबाजीचा ठोस इशारा हा फलंदाजांकडनं येतोय, आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे सामन्याकडे पहा। सामना हा निर्धारित 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूंचा,
30 चेंडूंचा सामना, 10 फलंदाज तुमच्याकडे आहेत. म्हणजे स्थिर स्थावर होऊन खेळायला कोणतीही संधी नाही, तर जी उपलब्धता तुमच्याकडे निर्माण होते त्या उपलब्धतेचं सोन्यात रूपांतर करणं म्हणजे हर एक कसोशीचे प्रयत्न मोठ्या फटक्यांचे हे फलंदाज करताना दिसत आहेत. आणि त्याच नादात 4 गडी हे तंबूत परततायत 38 धावांवर. 5व्या षटकाची सुरुवात होते. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवर कोण सज्ज होतोय. बहुधा दर्पण आचरेकर हा गोलंदाज कॉलेज रोड एंडकडनं हा सज्ज होतोय. बिल्कुल इस बार दर्पण बढ़िया शुरुआत करते हुए अपनी स्पेल की पहली गेंद थी, वार्म अप दे रही थी और लेग स्टंप के बाहर बताते हुए अंपायर इसे वाइड का करार देते हुए और इस वाइड के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होते हुए 39 रन यहां पर देखकर लगा था कि अच्छी गेंद है, लेकिन अंपायर वहां पर अंपायर डिसीजन इज द फाइनल डिसीजन और अंपायर ये बताते हुए कि ये गेंद वाइड होगी, लेग स्टंप के बाहर की गेंद है. अगर देखा जाए तो दर्पण ने पूरी इस प्रतियोगिता में कमाल की गेंदबाजी और कमाल की बल्लेबाजी की है, कप्तानी की है इस टीम की और बढ़िया नेतृत्व किया है. और नेतृत्व का उद्देश्य सबको साथ लेकर चलना होता है, हुकूमत करना नहीं होता है. वही करके दिखाया इस दर्पण ने, सबको साथ लेकर चले और सबका साथ सबका विकास. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय तो दर्पण आचरेकर. क्षणिक नाराजी त्याच्यावर निश्चितपणे ओढावते, मात्र क्षणिक आलेल्या नाराजीचं म्हणजे नैराश्याचं सावट दूर करत तो नव्या जोमाने गोलंदाजी करायला हा सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं, डेप लॉंग ऑन वरनं चित्त्याच्या चपळीतनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं करतोय नितीन माटुंगाच्या खाती. नाममात्र एकेरी धाव जोडली जाते. एकेरी धावेने नितीन स्वतःचं खातं खोलतोय व 40 गाठली जाते. ती राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं 4थ्या षटकाच्या सुरुवातीस 4 गड्यांच्या मोबदल्यात. बिल्कुल बल्लेबाज तैयार. इस बार तो निश्चित तौर पे ये वाइड होगी क्योंकि लेग स्टंप के काफी बाहर थे और अंपायर अपने दोनों हाथ हवा में समांतर करके इसे वाइड का इशारा देते हुए. तो धैर्य रखना पड़ेगा, धीरज रखना पड़ेगा इस ओम स्पोर्ट के गेंदबाजों को, क्योंकि पहले 2-3 ओवर में बढ़िया गेंदबाजी की है. खेल अभी तक बराबरी पर दिखाई देता हुआ, लेकिन इस प्रकार की अतिरिक्त गेंदबाजी, टप्पे भूलकर गेंदबाजी करना शायद आपके लिए जानलेवा साबित हो सकते हैं, क्योंकि ये सेमीफाइनल का इस बड़ी प्रतियोगिता का बड़ा मुकाबला है. तो यहां पर आपको चूक नहीं करनी है. इस बार स्लोअर वन डाला, फुल टॉस हो गई. कवर पे क्या आउट हो सकते हैं? बिल्कुल झोली में जाकर गेंद गिरते हुए विकेट का पतन होता हुआ दर्पण यहां पर अपना कमाल दिखाते हुए, बल्लेबाज को दर्पण दिखाते हुए और आउट करके पेविलियन वापस भेजते हुए समीर जी. निश्चितपणे सुरेख अशी गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षक रोलसना ज्या तऱ्हेनं सजवली आहे त्याच पद्धतीनं फलंदाजला मोठ्या फटक्याच्या मोहात पाडत झेलचित करू पाहणारी अशी गोलंदाजी म्हणता येईल. आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेनं एक डीप लॉंग ऑफ व एक डीप एक्स्ट्रा कव्हर असे 2 खेळाडू होते. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या जरासा बाहेर फेकला. स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका मारण्याचं निमंत्रण फलंदाजाला दिलं. फटका मारण्याचा प्रयत्न आकाश तारेकरनं जरूरपणे केला, मात्र प्रयत्न फसतोय. अंतिमतः झेलात परावर्तित होतोय व डीप एक्स्ट्रा कव्हरला जी क्षेत्ररक्षक रचना सजवली होती म्हणजे तो सापळा रचण्यात आला होता, त्या सापळ्यात अलगद जखडलं जातंय आकाश तारेकरला. धावसंख्या 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अनेक मान्यवरांच्या या ठिकाणी शुभेच्छात ही आमची कोकण नावची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा स्पॉन्सर केली जाते. ती वरेनियंतर्फे ही शुभेच्छांच्या या ठिकाणी वर्षावात नाऊ जाते व अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा, त्यामध्ये सन्माननीय राजू रावळ भाजपचे पदाधिकारी, तसेच या ठिकाणी सबका मालिक एक चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय अरविंदजी करलकर साहेब, तसेच या ठिकाणी साई पिच होम एसी नॉन एसी रूम देवबाग तारकर्ली या सर्व मान्यवरांकडनं समीर स्पोर्ट्स लीग टी शर्ट ट्रॉफी यांचे अधिकृत विक्रेते यांच्याकडनं, तसेच सौ शोभाताई शिरीष शिंदे, शिरीष महादेव शिंदे यांच्याकडनंही या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा या येत आहेत. तर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून उपाधी ज्यानं मिळवली, उपाधी नुसती मिळवली नाही तर कर्तृत्वाने ज्यानं सिद्ध केली, गेली 17-18 वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची अविरतपणे जो सेवा करतोय तो सर्वांचा लाडका खेळाडू गोपाळ बटा मैदानावर एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर खराब असा मारा, स्वेअर असा मारा, वाहाईचा इशारा पंचांकडनं एका अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 43 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. तो मैदान पर पहुंचते हुए गोपाल बट्टा, समीर जी आपने कहा कैप्टन ऑफ सिंधुदुर्गा, मैं तो कहूंगा आज जिन खिलाड़ियों को वो कैप्टनसी कर रहे हैं वो पूरे महाराष्ट्र से थे, तो आज शायद उनका नाम कैप्टन ऑफ सिंधुदुर्गा नहीं कैप्टन ऑफ महाराष्ट्र होना चाहिए. समीर जी
इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, जैसे ही बल्ले को गेंद लगी थी विस्फोट हुआ था, मधुर ध्वनि निकली थी और उस ध्वनि ने निश्चित किया था कि ये गेंद सीमा पार जाकर खत्म होगी और वही होता हुआ 6 रन की लहर उठते हुए मैदान के बीच इन 6 रनों के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ छलांग लगाकर 49 के ऊपर बढ़िया लक्ष्य की ओर अग्रसर होते हुए राजाराम वॉरियर्स तलवड़ा की टीम बढ़िया बल्लेबाजी इस बार, और एक शॉट इस बार बहुत ही बड़ा खूबसूरत शॉट, गजब का स्ट्रोक, अद्भुत अविश्वसनीय स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रनों के लिए गेंद चली जाती हुई। दोन्ही फटक्यांचा निकाल एकच लागला, मात्र दोन्ही फटक्यांचा विचार केला वैविध्यता या दोन फटक्यांमध्ये दिसली। पहिल्यांदा फटका ऑन साइडला फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप लॉंग ऑनला भिरकावून दिला, त्यानंतर काहीसा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू संधी मिळाली उजव्या यष्टीच्या बाहेर हात खोलण्याची, सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला भिरकावून दिला, तो नितीन माटुंगनं षटकारला। एकंदर सांघिक धावसंख्या 55, आकुल टप्प्याचा चेंडू, निमंत्रण, मोठा फटका मारण्याचं निमंत्रण दिलखुलासपणे नितीन माटुंगे स्वीकारताना दिसतोय। का मला कोल्हापुरी तडका म्हटलं जातं, कोल्हापूरवरनं का मला एका मोठ्या संघात खेळण्याची संधी मिळाली व जो कर्णधारानं विश्वास माझ्यावर दर्शवला, तो विश्वास किती योग्यतेनं मी सार्थकी लावू शकतो असं ठामपणे नितीन माटुंगे हे 3 षटकारानं व्यक्त करतोय। व जो धावफलक मंदावला होता, रडखळला होता, त्या धावफलकाला उभारी देताना एका सन्मानजनक धावफलकाचं चित्र आपण मैदानावर पाहतोय। 5 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा, 4 षटकांच्या सांगतेकरीस समीर जी छक्कों का हैट्रिक अर्जित करते हुए लगातार 3 गेंदों के ऊपर 3 बड़े छक्के, और खासियत क्या थी, एक मिड विकेट के ऊपर से, एक एक्स्ट्रा कवर के ऊपर से, तो दूसरा फाइन लेग के ऊपर से, 3 दिशा में तीनों दिशाओं को घुमाकर लाते हुए, चक्कर लगाते हुए, सैर कराते हुए गेंदबाज को कि आओ तुम्हें घुमा के लाता हूं, और पूरी दिशा में पूरी मैदान घुमाते हुए गेंदबाज दर्पण को, और कहीं ना कहीं थोड़ी सी खराब गेंदबाजी उस ओवर में होती हुई मेरे ख्याल से 2 से 3 वाइड फेंके गए। उसके बाद आखिरी 3 गेंदों पर 3 छक्के खर्च करते हुए थोड़ा सा महंगा ओवर, और मैच का लेखा जोखा देखा जाए तो निश्चित तौर पे महंगा ओवर मैं मानूंगा समीर जी। चतुर्सूत्र फलंदाजी म्हणजे काय याचं उदाहरण म्हणजे नितीन माटुंगेने साकारलेली वादळी खेळी। या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, पाहायचंय कोणतो ओमकार तावडे। गोपाळपटाचा बॅट मधला फटका निघतोय, मिस टाइम झालेला फटका हवेत विरतोय, हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर होतंय। गोपाळ बटा ही मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं काम करतोय, मैदानाच्या बाहेर झेलची होऊन जातोय। 61 सांघिक धावसंख्येवर बसतोय तो 6वा हादरा राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवडी आला। 4 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त, 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात गोपाळ बटा वैयक्तिक 1 धावीवर, गोलंदाज ओमकार याची शिकार होत माघारी परततोय। आज भले ही निराश किया हो उपस्थित दर्शकों को, आज भले ही सस्ते में आउट हुए हो, लेकिन पुराने जमाने के खिलाड़ी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट को अगर किसी ने जीतना सिखाया हो बाहर जाकर, वो नाम है गोपाल बटा। दिखाई कब दिया करते हैं बुनियाद के पत्थर, लेकिन समीर जी इमारत उन्हीं पे कायम है। उन्होंने जो नींव रखी थी, आज इमारत बनी है इस टेनिस क्रिकेट की, वो उन्हीं के बलबूते पे बनी है। इसलिए कोई बात नहीं, आज अगर आप सस्ते में आउट होकर वापस लौटे, लेकिन हमेशा हमेशा आपका नाम सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट में सम्मान और आदर के साथ लिया जाएगा गोपाल बटा जी। कोण विसरेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील गोपाळ बटाची केळी, ज्यानं भल्या भल्या गोलंदाजांच्या उरात धडकी भरवली आहे आणि तो तयार कोणाच्या छत्रछायेत झाला। तर अभिमानानं ज्या संघाचं आम्ही नाव घेतो त्या विजय केरवड्याच्या तालमीत तयार झालेला खेळाडू म्हणजे गोपाळ बटा। आज अभिमानानं सिंधुदुर्गचा डोलारा संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट टेनिस विश्वात गाजवताना दिसतोय। मैदानावर बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो गोपाळ, त्याच्या जागी येतोय तो नवीन फलंदाज सूर्या। समीर जी, देवता हमेशा देवता होता है, वो भले ही समंदर की गहराई में क्यों ना हो, और तिनका हमेशा तिनका होता है, वो चाहे वो पर्वत हिमालय के शिखर पे क्यों ना हो। वैसे ही गोपाल बटा हमेशा भगवान नुमा रहेंगे इस टेनिस बॉल क्रिकेट के लिए सिंधुदुर्ग में। इस बार मैदान के बीच थोड़ी सी आंख मिचोली खेलते हुए, थोड़ी सी घटना घटते हुए, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, और एक्सीडेंट हो गया। घड्यात 3:20 होत आहेत। घड्यात 3:20 होत आहेत। दुसऱ्या सेमीफायनलचे नाणेफेक 3:25 मान्यवर कक्षामध्ये होईल। उमेश भाई 11 हुमरट आणि धाडसकळ गोवा कॅप्टन नाणेफेकीसाठी या दुसऱ्या सेमीफायनल, आणि 4 संघ जे क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होत आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय। ओमकार स्पोर्ट कुडाळ, विहान स्पोर्ट देवबाग, सातेरी कर्ली, कीर्ती स्पोर्ट मोरे, 4 संघाचे कर्णधार, खेळाडू आणि मालक आपला सन्मान होतोय। आपण व्यासपीठावर या आणि 3:30 म्हणजे जेमतेम 10 मिनिटात डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे मोठ्या षटकारासाठी होत 67 धावा धावफलका। डीप
एक स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे मोठ्या षटकारासाठी होत 67 धावा धावफलकावर. समीर जी, ये शेर है टेनिस बॉल क्रिकेट का और शेरों को आजादी है, आजादी के पाबंद रहे, जिसको चाहे चीरे फाड़े, आनंद ही आनंद करे और मैदान के भीतर आनंद करते हुए, आनंद उठाते हुए नितिन माटूंगे इस गेंदबाजी का और एक से बढ़कर एक से लंबे एक छक्के जड़ते हुए इस मैदान के ऊपर और उपस्थित दर्शकों का मनोरंजन करते हुए. नितिन जी, 67 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज 6 मिनिटं फक्त आहेत. 6 मिनिटात नाणेफेक. तत्पूर्वी सन्मान होतो या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कीर्ती स्पोर्ट मोरे, संघमालक कृष्णा धुरी, संघाचा कर्णधार सोनू कानडे यांचा सन्मान होतोय. शोभाताई शिरीष शिंदे, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना वितरित केला जातोय. कीर्ती स्पोर्ट मोरे आपले आभार. सातरी कर्ली संघ उपस्थित आहे का? सातरी कर्ली, विहान स्पोर्ट देवबाग, डॉल्फिन आणि ओमकार स्पोर्ट कुडाळ. ओमकार कुडाळ संघाचा कर्णधार आहे का? ओमकार कुडाळ. देवबाग संघाचा कर्णधार विहान देवबाग कॅप्टन, विहान देवबाग संघ कॅप्टन किंवा संघमालक आणि सातेरी कर्ली संघमालक किंवा कर्णधार आपला सहभाग सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. नाणेफेक होते. उमेश 11 हुमरट संघ कॅप्टन, उमेश 11 हुमरट कॅप्टन. आपण असाल तर चला, मध्ये ब्रेक आहे, 5 मिनिटं आहेत अजून, पण हा ब्रेक आहे. मनोज, आपण तयार आहात का? मनोज नार्वेकर तयार आहेत. मधल्या ब्रेक मध्ये होईल का नाणेफेक बघूया. दुसऱ्या सेमीफायनल साठी उमेश 11 हुमरट कॅप्टन हजर आहे. मनोज, आपण येत आहे का नाणेफेकीसाठी? येस. डगआउट जरा रिकामी करा. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे मित्रांनो, डगआउट आजचा दिवस फक्त प्रेक्षकांना द्या. माफ करा खेळाडूंना. डगआउट फक्त प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, त्या खुर्च्या जरा रिकामी करा. ही दोन्ही डगआउट खेळाडूंसाठी आहेत. खेळाडूंना विनंती, आपण डगआउटचा ताबा घ्या. दुसरा सेमीफायनल सुद्धा थोड्याच वेळात. 69 धावा पहिल्या सेमीफायनल मध्ये, 70 धावांचा पाठलाग. सातेरी कर्ली आपला सन्मान होतोय, आपल्याला वितरित केला जातोय. सातेरी कर्ली, ओमकार कुडाळ या संघाचा सन्मान आणि विहान स्पोर्ट देवबाग या संघाचा सन्मान सुद्धा त्यांना वितरित केला जाईल. ओमकार कोण दिले? तू घेतलं? ओमकार कुडाळ संघाचा सन्मान सुद्धा वितरित केलाय. विहान कुडाळ, विहान देवबाग, विहान स्पोर्ट देवबाग आपण कर्णधार. तोपर्यंत उमेश 11 हुमरट आणि धाडसकळ गोवा कॅप्टन, प्लीज कम्फर्ट टॉस. आपला वेळ झालाय. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी. धाडसकळ गोवा, उमेश 11 हुमरट. नमस्कार. टोपीवाला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊळकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना 69 धावा धावफलकावरती 70 धावांचं विजयी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सलामीची आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. दर्पण आचरेकर त्याच्या साथीला विकी मुंडे ही सलामीची प्रारंभीची जोडी ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाची. गोलंदाजीच्या आक्रमणावर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं ज्याला देवत एक्सप्रेस म्हणून संबोधलं जात आहे तो रायगडचा मयूर वाघमारे यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पहिल्या प्रारंभीच्या षटकात कोकण 9 सुपर पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी, म्हणजे ज्या षटकामध्ये 30 यार्डच्या सर्कल मध्ये आपल्याला सर्व क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षणासाठी तैनात करावे लागतील. धाडसकळ गोवा, उमेश 11 हुमरट, प्लीज कम्फर्ट टॉस. उजव्या इष्टीवरचा चेंडू सुरेख ड्राईव्ह होतोय. चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी चौकाराने स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. ते मयूर वाघमारे. कोकण 9 ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज यावी विकी मुंडे याच्या बॅटमनना. चौकाराच्या साह्याने वैयक्तिक खातं उघडलं जात आहे. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा हा धावफलकावरती होताना दिसतोय. तो ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी नाममात्र 4 धावा 70 धावांचा पाठलाग करताना. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ऑन द विकेट. ही जोखीमग्रस्त षटक हाताळण्याचा विश्वास मयूर वाघमारे या गोलंदाजावरती दाखवला जातोय. तो राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाकडनं. धावफलकावर 69 धावा 70 धावांचं मोठं तगडं आव्हान हे ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासमोर.
या विसरूक चेंडू मधल्या स्टीवरचा चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी भाग पाडतोय. चेंडू येतोय मिड ऑफला पहिला प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कोकण 9 प्रीमियर लीग टायटल स्पॉन्सर वरेनियम राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पहिला उपांत्य फेरीचा सामना हा दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी जोरकस फटका टोलवायचा होता. बॅटची काढा घेतोय. चेंडू जातोय गलीच्या दिशेने अर्थात शतरक्षण होतंय. एकेरी धावसंख्येने दर्पण आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 6 धावा. नाणेफेकीसाठी यायचा आहे दुसरा उपांत्य फेरीचा सामना. उमेश 11 हुंबरट विपक्ष धाड सकळ गोवा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. देवबारा करो गावाल्यानो दुपारच्या सत्रात परत एकदा सगळ्यांचं स्वागताचा पहिलो सेमीफायनल तुमच्या समोर 2.5 लाखाचे 25,000 करणारे सामना असा. आतापर्यंत लाखाचे 12,000 करणार ही मालवणी म्हण तुम्ही ऐकलेली असतली. आज मात्र जो जिंकतलो त्याका 2.5 लाखाचा सामना खेळण्याची संधी आणि जो हरतलो त्याका 25 किंवा 21,000 समाधान. यावेळी चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाजाचा जो अंदाज होता बॅकफुट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा तो प्रयत्न यावेळी विकी मुंडे याचा असफल ठरताना दिसतोय. निर्धार चेंडूने सांगता होताना दिसतंय मयूर वाघमारे याच्या गोलंदाजीवरती. स्पर्धेत पहिला बक्षीस 2.5 लाख रुपयांचा, दुसरा बक्षीस 1.25 लाख रुपयांचा, तिसरा बक्षीस 25,000चा आणि चौथा बक्षीस 21,000चा. आणि 2 सेमीफायनल झाल्यानंतर जेव्हा फायनल समाप्त होतलो तेव्हा कळतला की तिसऱ्या क्रमांकाचा विजेतो कोण असा. पहिला बक्षीस ज्या संघाच्या नावावर जातला त्या संघावांगडा जो सेमीफायनल हरलो तो असतलो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि उर्वरित संघ असतलो तो 4थ्या क्रमांकाचा. मैदानावर पाठलाग चालू असा तो 70 रन्सांचो आणि सलामीची जोडी दर्पण आचरेकर आणि विकी मुंडे. गोलंदाज यावेळी सज्ज मयूर वाघमारे. यावेळी सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू उत्तर न होता फलंदाज विकी मुंडेकडे. निर्धार चेंडूने सांगता होताना दिसतंय एक वेगवान चेंडू. वेगाचा अंदाज न होता चेंडू एका अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या सेमीफायनलचे नाणेफेक उमेश भाई 11 हुंबरट धाड सकाळ गोवा. आपला वेळ संपलाय. जो कर्णधार उपस्थित नसेल त्याचा नाणेफेकीचा कौल जाईल. ओमकार गावकर आपल्याला विनंती दुसऱ्या सेमीफायनल साठी आपण मान्यवर कक्षात सज्ज राहावं. नाणेफेक होत आहे मान्यवर कक्षात. कृपया प्लीज वर या, स्टेजवर या. उमेश भाई 11 हुंबरट विरुद्ध धाड सकाळ गोवा. कॅप्टन येतोय धाड सकाळ गोवा संघाचा मनोज नार्वेकर आणि उमेश भाई 11 हुंबरट संघाचा कर्णधार अनुराग मोहिते. ऑल द बेस्ट बोथ टीम. 5 षटकांचा सामना नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये. अनुराग मोहिते यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. धाड सकाळ गोवा वन दी टॉस. आपला निर्णय नाही इथेच सांगायचंय. फील्ड येस. धाड सकाळ गोवा वन दी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कॉलेज एंड कडनं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम कोल्हापूर विकी पुजारे यावेळी जलद गती गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. समोर दर्पण आचरेकर मॅन फ्रॉम आचरा. नॉन स्ट्रायकिंग वरती विकी मुंडे. यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू बराच बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती चुकी होते गोलंदाज विकी पुजारीकडनं. अतिरिक्त धाव मिळते ओमस्फोट मापन क्रिकेट संघ आणि 7 धावा धावफलकावरती नाममात्र 70 धावांचा पाठलाग करताना. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता. फटका मिस टाइम होतोय. झेल खाली मयूर वाघमारे. अखेरच्या क्षणी चेंडू हा जमिनीला दान होताना दिसतोय. शेवटच्या क्षणी हे निश्चित नव्हतं झेल कोणी टिपावा आणि 2 शतरक्षकांच्या मधोमध चेंडू जमिनीला दान होताना दिसतोय. तो राजाराम ऑरियस द्रवडे क्रिकेट संघाच्या बाजूने. 8 धावा धावफलकावरती नाममात्र 70 धावांचा पाठलाग. मिळालेलं जीवनदान ही येणारी वेळ ठरवून देईल ते किती महाग ठरेल. मात्र गोलंदाज यावेळी विकी पुजारे एका सुरेख चेंडूचा वापर करताना दिसतोय तो आपल्या गोलंदाजीवरती.
फलंदाजाला माघारी परतवण्याची नामी संधी होती, ही मात्र नामी संधी हुलकावणी देत आहे राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाला. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, शॉर्ट फाईन लेग. त्याचप्रमाणे डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, शॉर्ट मिड विकेट वरती डीप लॉंग ऑन मिड ऑफ दिसतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट वरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू, पुन्हा एकदा तीच चूक होते जी दुसऱ्या षटकांमध्ये सुरुवात झाली होती विकेरी पुजारीकडनं. तीच चूक यावेळी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू अवांतर धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते, ती धावफलकावर नाममात्र 9 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना डीप पॉइंटच्या दिशेने योगेश पेनकर हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्या गोलंदाजीवरती करतोय तो विकी पुजारे नावाचा गोलंदाज. यावेळी चेंडू खाली राहतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम, मात्र फेकी होते नॉन स्ट्रायकिंग वरती. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते मंगेश धुरी यांच्याकडनं, आणि बघावं लागेल की नाट्यमयरित्या त्या पॉपिन क्रीज वरती काय घडलंय. मैदानावर पाठलाग चालू असा 70 रन्सांचो. विकी मुंडे आणि दर्पण आचरेकर ही जोडी मैदानावर. विकी मुंडेन खेळलेलो फटको होतो, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन धाव घेण्याचा प्रयत्न होतो, आणि काय झाला या चेंडूवर डावो की उजवो आणि पंचांचो डावो कौल लागलो. बॅटरला परत येऊचा लागताना डगआउटच्या दिशेन पहिल्या विकेटचा पतन, आणि मैदानात पावला टाकताना मालवण तालुक्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वंडर बॉय सुनील मालवणकर. फाईट प्रवीण ठाकूर यांचा आवाज मैदानावर घुमताना ओमस्पोर्ट मापण संघ 70 रन्सांचा टार्गेट राजाराम वॉरियर्स तवडे सारखे एका मातब्बर संघाविरुद्ध. पण समोर किती मातब्बर संघ असणे डळमळतलो तो ओमस्पोर्ट मापण संघ कसलो, कारण त्यांचा मालकच इतको खंबीर असा. जैसर विषय खंबीर थैसर प्रवीण ठाकूर गंभीर. आणि प्रवीण ठाकूर फाईट ज्यांच्या वाक्यातच फाईट असा, ज्यांच्या नसात फाईट असा, आणि ज्यांच्या रक्तात सुद्धा फाईट असा. फाईट ओमस्पोर्ट मापण 70 रन्सांचा पाठलाग, धावसंख्या फक्त 9 रन्सावर. 22 चेंडू 61 रन्सांची गरज. नंबर 3 वरती मालवण तालुक्यातील एक वंडर बॉयज अर्थात सिंधुदुर्गातली कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली तो सुनील मालवणकर नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. खोलव्या टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट पटको कव्हर सीमारेषेच्या दिशेन. फिल्डर वेगान चेंडूच्या मागे 1 रन्स पुरो फेक बघा विकेट किपरच्या दिशेन. फिल्डरला सुद्धा थोडी इच्छा झाली आपल्या ताकदीचा अंदाज दाखवूया प्रेक्षकांका. एक वेगवान थ्रो, पण विकेट किपर बिचारो जागेवरच इल्लो नव्हतो. गोपाळ बटा येतलो त्याच्या आधीच चेंडू पहिलाडी जाऊन पोचलेलो. येळ बरो थैसर बॅकअप बरो होतो, नाहीतर या सगळा कुडान पेचून जाणार असतो चेंडू आकांड्या पार. 2 रन्स गावले ह्या रनचा. निश्चित धावसंख्या 11 रन्सावर. एक्याचो डबल गेम किंवा मिनी नेल्सन फिगर. 1 बाद 11 11 फॉर 1. 70 रन्सांचा पाठलाग. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. 59 रन्सांची गरज. आणि ह्या पाठसून होतो दुसरो सेमीफायनल. धाड सकाळ गोवा जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग उमेश भाई 11 उमरट संघाची बॅटिंग. पटको मोठो लॉंगांच्या दिशेन फिल्डरच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो, आणि दर्पण आचरेकरचो एक सुंदर फटको दर्पण आचरेकरला माघारी पाठवताना समीर स्पोर्ट. त्या फलंदाजीला साजेशी फलंदाजी करण्याची साजेशी फलंदाजी नक्कीच होतली, पण मैदानावर बॉलिंग मार्कवर मयूर वाघमारे मॅन फ्रॉम रायगड देवत एक्सप्रेस चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारो खेळाडू. रायगड वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्र हे सामनो गाजवणारो खेळाडू. आखाती दौरे करून दुबई शारजा गाजवणारो खेळाडू. महाराष्ट्राची शान असणारो खेळाडू आणि कोकणची शान असणारो युवा खेळाडू. बॅटची कड घेऊन चेंडू. या वर्षीची 10PL स्पर्धा सुद्धा मयूर वाघमारेन गाजवली. तोच मयूर स्क्रीनवर दिसता बॉलिंग मार्कवर. 10PL क्रिकेट स्पर्धेत या वर्षी मयूरचा सहभाग तुम्ही बघितलात, आणि मयूर वाघमारेचा संघ 10PL क्रिकेटची स्पर्धा यंदा जिंकताना सुद्धा तुम्ही बघितलात. तोच विनिंग टीमचो एक अष्टपैलू खेळाडू. आक्रमक दर्जाचो बॉलर तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड करसून. कोकण नाव प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या निमित्तान टेनिस जगतातले सगळे तारे सितारे रती महारथी मैदानावर. सुनील मालवणकरचो फटको इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन. 1 रन फक्त मिळालो. पाठलाग असा 70 रन्सांचो. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. 16 चेंडू 56 रन्सांची गरज.
स्वीप करण्याचा इरादो, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असतली ह्या षटक संपल्यानंतर मिस्टर 360 सारखो तू सुद्धा 360 मध्ये वळाचो. त्याच्यातले निम्मेच कोण पुरवकार 180 औषध तू वळ आणि तुझो कॅमेरा स्टेज कडे वळव. ही ओवरीपर्यंत मात्र थोडं धीर धर, कारण आमचे मार्गदर्शक व्यासपीठावर उपस्थित असत आणि त्यांचा सन्मान होतलो. ज्या स्पर्धेमुळे बादल चौधरी हा नाव जगात कळला ती स्पर्धा बाबा परब मित्र मंडळाची खासदार निलेश राणे साहेब चषक स्पर्धा. आणि या स्पर्धेचे सर्व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आणि सिंधुदुर्ग जिल्हा डंपर व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बाबा परब व्यासपीठावर उपस्थित. एक रनसान मोठोसा फरक पडायचो नाही, कारण जेव्हा तूट भरून काढूची असता प्रदीप तेव्हा खूप मोठी डावली मारूची लागता आणि मोठी डावली मारण्याचा इरादो दिसता संतोष पाटील आणि सुनील मालवणकर. यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडूला विरकावून दिलं जात आहे. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वरेनियम क्लाउड षटकार सुनील मालवणकरचा स्वीपचा फटको, मारलेली मोठी डावली, अटक्याचा पेटको आणि रणटुळाची कंटुळा. षटकानिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावली 21 रनचावर 70 पाठलाग. आणि आता मात्र धावसंख्येच्या टार्गेटच्या दिशेने एक सुयोग्य पाऊल पडताना दिसला. सुनीलची फलंदाजी जर बहरली तर नक्कीच ओमस्पोर्ट मापन संघ या स्पर्धेत चमत्कार करू शकता. सुनील स्ट्रायकर यांच्या दिशेने समोर मयूर वाघमारे. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो, अवांतरच्या स्वरूपात 1 रन. बघता भाजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. पंजाब टू हरियाणा जसा ज्याचा कौतुक केला जाता आणि पंजाब टू हरियाणा या वाक्य सिंधुदुर्ग क्रिकेटच्या माध्यमात ज्यांनी प्रसिद्ध केला हिंदी मराठी समालोचनातून, जा वाक्य ज्यांच्या मुखातून तुम्ही ऐकलात तो आवाज लवकरच तुमका सिंधुदुर्गात परत एकदा ऐकाक मिळतलो. पंजाब टू हरियाणा. धावसंख्या स्थिरावली 22. दुर्येचो डबल गेम. स्लोअर वन चेंडू, मयूर वाघमारेचा फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि सुनील मालवणकरची खेळी समाप्त झाली. सुनीलची अपेक्षा होती एक वेगवान चेंडू येतलो, शेवटच्या क्षणी गती परिवर्तन मयूर वाघमारेचा, रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीवर. समीर स्पोर्ट्स गडी बाद होताना दिसतोय. तो 22 या धावसंख्येवरती खेळायचा प्रयत्न होता डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरना. मैदानावर शुभम काय नाव सांग, कॅमेरा. मी विनंती करतो कोकण नाव प्रीमियर लीग 2023 चे सर्व ही स्पर्धा स्पॉन्सर केली. टायटल स्पॉन्सरर व्हरेनियम. या स्पर्धेचे सर्व कोकण नाव चॅनलचे संचालक विकासजी गावकर साहेब यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक, डंपर व्यावसायिक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वात मोठी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा भरवण्याचा मान ज्यांच्यापाशी जातो ते सन्माननीय बाबा परब. आपला सन्मान होतो या स्पर्धेच्या निमित्तानं आणि सन्माननीय बाबा परब 19 ते 22 एप्रिल याच मैदानावर आपली स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा. त्यांच्या समवेत उपस्थित असणारे ललित चव्हाण. ललित आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. युवा पदाधिकारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत उपस्थित असणारे बाबा परब यांचे सहकारी अक्षय कदम, आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बाळा भोगले आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीप. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम दांडी निखिल पराडकर ची पावलं मैदानाकडे वळताना दिसत आहेत आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कॉलेज एंड कडनं रब्बानी हा वेगवान जलदगती गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो स्ट्राईक एंडवरचा फलंदाज संतोष पाटील साठी मारा करण्यासाठी. धावसंख्या 22 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय तो ओमस्पोर्ट मापन क्रिकेट संघ. यावेळी फुलटॉस प्रकारचा चेंडूला फिरकावला जात आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. वेरेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार. एक मोठो फटको बघूक मिळालो आणि त्याचबरोबर नो साठी थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू सुद्धा बघूक मिळालो. जर या रिव्ह्यू तुम्ही राखला तर परत वापरू शकता, पण जर रिव्ह्यू गमावला तर तुमच्या हातात परत रिव्ह्यू मात्र राहायचो नाही. एक मोठो फटको, मोठो षटकार आणि या षटकारांची धावसंख्येत बदल. धावसंख्या 28 रनचावर. रब्बानी बॉलिंग मार्कवर रब्बानीचा स्वागत केला गेला. एक मोठो फटको, नाकार मुटको, वरेनियम षटकार आणि पंचांचा इशारो. नो चेंडू, अवांतरच्या स्वरूपात अजून 1 रन मिळालो आणि त्याबरोबर पुढच्या चेंडूसाठी लायसन्स टू किल, फ्री हिट सुद्धा. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांचं वाक्य, उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असतलो तो फ्री हिट. फ्री हिट
स्पीडचा चेंडू 29 सांघिक रन्सावर 70 पाठलाग करताना रब्बानीचा अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फ्रीड असल्यामुळे झेल घेण्याची संधी नव्हती, झेल सुटलो, 2 रन सुद्धा मिळाले. या 2 रनसांची धावसंख्या 31 रन्सावर पाठलाग चालू असा तो 70 रनचा आक्रमण होताना दिसतंय ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाकडनं संतोष पाटील. मात्र दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग वरती लोकल बॉयज निखिल पराडकर पाहायला मिळतोय. ज्या मालवणवासीय दांडीवासियांचं लक्ष नक्कीच या सामन्यावरती असेल की निखिल पराडकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. त्यांच्या आशा अपेक्षांचं वजन हे निखिल पराडकरच्या खांदी असेल. रब्बानी मॅन फ्रॉम कर्नाटका, अजून एक राज्य आमच्याशी जोडला गेला. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आपण राजस्थानचे खेळाडू बघितले, गुजरातचे खेळाडू बघितले, महाराष्ट्राचे बघितले, गोवा राज्याचे बघितले आणि कर्नाटकाचे सुद्धा बघितले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो संतोषो. बॅट ठिकाण घेऊन चेंडू कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग, विकेट किपर ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटासरच्या हातात आणि ऐसर चौथी विकेट, डगआउटची शिकार. समीर स्पोर्ट्स चौथा गडी बाद होताना दिसतोय तो ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचा. अर्थात संतोष पाटील तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय आणि नवीन फलंदाज बहुधा विशाल लुडबेची पावलं ही मैदानाकडे वळताना दिसत आहेत. मात्र इथून हा प्रवास सहज सोपा नसेल ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला, तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 10 चेंडू 39 रन्सांची गरज आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेने मॅन फ्रॉम वायरी मालवण विशाल लुडबे. या मैदानावरचा त्याचा 84 हायएस्ट स्कोर असा आणि आज विशाल त्यापैकी निम्मे रन जरी तू केलंस तर या मैदानावर तुझं नाव परत एकदा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलं जाताला. ती क्षमता असा विशालच्या बॅटमध्ये, गुणवत्ता असा विशालच्या खांद्यामध्ये आणि मनगटामध्ये जोर सुद्धा असा. या सगळ्या गोष्टी फक्त न्याय देणं गरजेचा. मॅन फ्रॉम वायरी आणि मॅन फ्रॉम कर्नाटका. एक मोठो पटको लॉंगांच्या दिशेने फिल्डरच्या कपड्यावरसून चेंडू आकांड्या पार गेलो की घण फाडून गेलो. घणी पार चेंडू चौकार. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 चौकार आणि या चौकारांनिशी धाव फलक 35 रनसर. नक्कीच प्रतिभा ही विशाल लुडबेकडे पाहायला मिळते. ती प्रतिभा जर आपल्याला पाहायला मिळाली तर या सामन्यामध्ये रंगत स्थिती वाढू शकते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते की चेंडू 4 धावांसाठी की 6 धावांसाठी. थोड्याच वेळात कळला जाताना तुमका 4 होते काय 6 होते, 4 होते काय 6 होते. आमच्या वालावलीक संधू मटकर म्हणून आमचा एक मित्र असा केव्हा व्यवहार होता तेव्हा संधू सांगता तुमचा नको आमचा नको 5 धरा. पण तसं काय व्यवहार हय होतो नाही. हय दूध का दूध पाणी का पाणी. पंचांचो इशारो चौकाराचो. कोकण 9 चौकार आणि या चौकारनिशी धावसंख्या 35 रनसावर. निम्मे धावसंख्या पार झाली, अजून निम्मे धावसंख्या करूची असा. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. बॅकफुट वरती येतोय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय ते मिस्टर आकाश तारेकरचं आणि निखिल पराडकरला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. जीवघेणी धाव म्हणावी लागेल. बादल गोपाळ बाटा मैदानावर आपलो काजीचो नेम दाखवताना. कोकणात प्रत्येक गावात एक वेळ मोबाईलचा नेटवर्क असत नसत. 2G असतला की नसतला, 3G असत नसत, 4G असत नसत, पण प्रत्येक गावात काजी मात्र असतले आणि ते काजी असल्यामुळे काजीचो नेम सुद्धा असतलो. ज्याच्या हातात गका तेकाच गावतली काजीची फक्का. गोपाळ भट्टाचो काजीचो नेम, लगोरेचो नेम, ढेप्याचो नेम. फलंदाज धावबाद मैदानावर. आता मात्र पूर्ण अडचणीत ओम स्पोर्ट मापन संघ. तरी सुद्धा ओम स्पोर्ट मापन संघाचा कौतुक असा कारण प्रवीण ठाकूर यांनी मालवणच्या खेळाडूंवर विश्वास दाखवलो. प्रवीण ठाकूरांका शक्य होते मुंबईचे खेळाडू आणणं, प्रवीण ठाकूरांका शक्य होता रायगडचे खेळाडू आणणं, गुजरातचे खेळाडू आणणं. तरी सुद्धा प्रवीण ठाकूर यांनी विश्वास ठेवला आपल्या मालवणच्या खेळाडूवर. जा काय करतले ते माझे मालवणचे खेळाडू करतले आणि इतको विश्वास प्रवीणजी तुम्ही दाखवलात. तो विश्वास आमच्या मालवणच्या खेळाडूंनी सार्थ ठरवलो. सेमीफायनल मध्ये तुमका या खेळाडूंनी आणून दिला एक मोठी ट्रॉफी आणि एक मोठा बक्षीस तुमच्यासाठी असताना 5 आकड्यांचा किमान 21,000 रुपये किंवा 25,000 रुपयांचा बक्षीस तुमच्यासाठी नक्की असताना ही फायनल संपल्यानंतर. आणि प्रवीण ठाकूर एकदा टायनचो गजर करूया. फाईट रे फाईट. प्रवीण ठाकूर साठी एक मातबर संघ तुम्ही स्पर्धेसाठी उतरवलात. स्थानिक खेळाडूंका तुम्ही वाव दिलात आणि मालवणच्या खेळाडूंका परत एकदा 2.5 लाखाच्या स्पर्धेत चमकण्याची तुम्ही संधी दिलात. स्टिअर केलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेन.
खूपच सुंदर क्षेत्ररक्षण थैसर बघू मिळाला. आधी फिल्डर थोडस उजव्या बाजूक सरकलेलो, फिल्डर उजव्या बाजूक सरकता ह्या बघल्यानंतर बॉलच्या मनात दिला जरा ह्याची केंड करूया, चेंडू डाव्या बाजूक सरकलो, पण फिल्डर सुद्धा लय तयारीचा होतो. ताबडतोब फिल्डर परत डाव्या बाजूक सरकलो, दुसऱ्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 37, 6 चेंडूंचा खेळ बाकी, 33 रन्सांची गरज. खूप कठीण समीकरण पाहायला मिळत आहे ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. एखादा चमत्कारच ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला वाचवू शकतो या सामन्यामध्ये. मात्र चमत्कार हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने घडत असतात. या मैदानावरती समीकरण हे पाहायला मिळत आहे. अर्थात धावफलकावर 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 चौथं समाप्त होत आहे आणि या इनिंगची सांगता करणारे षटक हे राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय हे पाहावं लागेल. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक तोपर्यंत दुसऱ्या सेमीफायनल मध्ये धाडसकळ गोवा संघ जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग. धाडसकळ गोवा मनोज नार्वेकर तुका विनंती असलेली तुमच्या सगळ्या खेळाडूंका घेऊन आखाड्याकडे येऊन उभा राहायचा, कारण टायमर पंचांचो चालू होतो. 25 मिनिटांचो वेळ. उमेश भाई 11 हुमराट संघ सलामीच्या जोडीवर शेंदूर मारून घेऊचो. लगेच सलामीची जोडी सुद्धा कासरे सोडून तुम्ही मैदानात पाठवची. सूर्या गावकर मॅन फ्रॉम गोवा, गोवा राज्याचो एक मातब्बर खेळाडू बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो. मैदानावर शाम के वक्त पर शाम वाकर थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतलो आणि सूर्या नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन थोडासा लोटांगण घालताना सूर्यान घातलेलो सूर्य नमस्कार, पण मैदानावर चौकार, कोकण नाऊ चौकार. या चौकारान मोठोसो फरक पडायचो नाही, कारण आता हे सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू मागे एक मोठो षटकार तुमच्याकडून अपेक्षित असा. बादल सामन्याचा निकाल काही लागो, मात्र निखिल पराडकर धावचित होणं ही अपेक्षा नव्हती मालवणवासीय किंवा दांडी भागवासीयांची. मात्र ती निराशा या मैदानावरती पाहायला मिळाली निखिल पराडकर कडनं. सगळ्यांनीच निराशा केली. विकी मुंडेचो एक चौकार, सुनील मालवणकरचो एक षटकार, संतोष पाटीलचो एक षटकार, विशाल लुडवे आणि वैभव बेतकरचो एक चौकार जर सोडलो तर सगळ्या बॅटरने खूपच निराशा केली. सगळ्यांनी मिळाने 5 फक्त मोठे फटके मारले. जर सामना जिंकायचा होतो तर सगळ्यांका मोठी कामगिरी अपेक्षित होती. तरी सुद्धा संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केलो ना प्रदीप, तर माका तर वाटता की ओम स्पोर्ट मापन संघाचा कौतुक करूक शब्द कमी पडतले, कारण 2.5 लाख रुपयांची स्पर्धा. बऱ्याच संघांका आम्ही कॉन्टॅक्ट केलेला, काही संघ तर मैदानावर येऊक सुद्धा तयार नाही होते. म्हणाले 2.5 लाखाची स्पर्धा, मोठमोठे खेळाडू येतले, हैसून तो येतलो थैसून तो येतलो. पण प्रवीण ठाकूर म्हणाले लंकेक सोन्याचे इटी. माझ्या खेळाडूत काय कमी असा, ते असतील मोठे त्यांच्या घरचे, माझ्याकडे माझ्या घरचे मोठे खेळाडू असत. मालवणचे खेळाडू मैदानावर उतरले आणि त्या मालवणच्या खेळाडूंनी मैदानावर कमाल केली. दर्पण आचरेकर, सुनील मालवणकर, निखिल पराडकर, गौरव घुंगरट, संतोष पाटील, विशाल लुडबे, सचिन आचरेकर, निखिल पराडकर, वैभव बेतकर, ओमकार तावडे, पायस अल्मेडा, मंदार केरकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आमच्या मालवणच्या खेळाडूंसाठी. त्या मालवणच्या खेळाडूंनी आमची शान राखली, लाज राखली, इज्जत राखली. मालवणचा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा मोठ्या स्पर्धेत, कोकण पट्ट्याची सगळ्यात मोठी स्पर्धा कोकण नाऊ प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेत महाअंतिम फेरीत पोहोचणारो सुद्धा आमच्या कोकणचा संघ असा, त्या संघाचा सुद्धा आमका अभिमान असतलो. सामन्याचा निकाल लागल्यानंतर त्या संघाबद्दल सुद्धा बोलूया. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे मालक, आमचे जवळचे मित्र विकास गावडे यांनी उतरलेलो संघ. शेवटच्या चेंडूवर एक मोठो फटको, विशाल लुडबेचो. सामना समाप्त आणि या सामन्यात विजयश्री प्राप्त करून आमचे जवळचे मित्र तळवडे गावचे सुपुत्र विकासजी गावडे यांच्या मालकीचा संघ राजाराम वॉरियर्स तळवडे अंतिम फेरीत दाखल होताना, आणि ओम स्पोर्ट मापन संघ सेमीफायनल मध्ये जरी हरलो तरी प्रेक्षकांची मना जिंकताना. परत एकदा पहिल्या सेमीफायनल मध्ये टाळ्यांचा गजर करूया. ओम स्पोर्ट मापन, राजाराम वॉरियर तळवडे या दोनही संघांकडे. आपकी हार भी ऐसी हो कि जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चलतली आमच्या मालवणच्या खेळाडूंची, आमच्या मालवणच्या ओम स्पोर्ट मापनच्या खेळाडूंची. अभिनंदन राजाराम वॉरियर्स तळवडे. दुसऱ्या सेमीफायनल साठी धाडसकळ गोवा संघासमोर उमेश भाई 11 हुमराट संघ कशा प्रकारची फलंदाजी करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर श्याम वाक्कर सर आणि उमेश परब सर.